शिकवलं. तुमच्यासोबत पण असंच होतं का की ब्लाऊज संपतच आलंय, 2च टिपा मारायच्या बाकी आहेत आणि तेवढ्यात बॉबिन संपते किंवा दोरा संपतो. एखादी साडीला फॉल लावायचा असतो पण तो दोराच नसतो, त्याच्यासाठी लांब जावं लागतं. काहीतरी अर्जंट शिवायचं असतं आणि अचानक खूप वेळ लाईटच येत नाही. हे तुमच्यासोबत पण होतं का की माझ्यासोबतच होतंय? तर ह्या गोष्टी ना, म्हणजे सांगायचं मला असं आहे की लिंक तुटून जाते काम करायची. एखादा माणूस जेव्हा घरातून जातो ऑफिसमध्ये आणि कंटिन्यू जेव्हा ऑफिसमध्ये काम करतो, तिथलं वातावरण असतं ऑफिसमध्ये काम करायचं, तर तो माणूस तिथेच काम करतो, तेवढ्यापुरतंच काम करतो ते ऑफिसचं. तसं घरी काम करणारे जे टेलर असतात ना, त्यांना हा प्रॉब्लेम खूप जास्त होतो. कारण की घर पण तिथेच, किचन पण तिथेच, काम पण तिथेच, मुलंही तिथेच, पाहुणे रावळे पण तिथेच, सगळे तिथेच असतात. त्याच्यामुळेच तो सगळा इतका कामाचा गोंधळ उडतो. या उलट जर टेलरिंगचं शॉप असेल ना, तर घरची कामं पटापट आवरून ते घर सोडून टेलरिंगच्या दुकानात जाऊन तिथलं वातावरण, तिथलं काम, तिथे येणारे कस्टमर, ते वातावरण वेगळं असतं काम करण्यासाठी. पण घरात टेलरिंगचं काम करणं म्हणजे अवघडच आहे असं मला वाटायला लागलंय.